या श्रावणामध्ये आपला चेहरा चंद्रासारखा ग्लो करण्यासाठी काय करायचं? म्हणजे चेहऱ्यावर जर का हायपर पिगमेंटेशनची सुरुवात झाली असेल, वांगाची सुरुवात झाली असेल किंवा काही डाग असतील, पिंपल्स येऊन गेल्यानंतर काही डाग तसेच राहतात, ते तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा बऱ्याचदा डाग तसेच राहतात, ते जाणारे असतात, पण त्यासाठी योग्य उपाय करणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपण लक्षात घेऊन एक रेमेडी करणार आहोत घरच्या घरी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप सोपी अशी रेमेडी असणार आहे, कारण या श्रावणामध्ये आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात, सणवार आहेत, छानही दिसायचं असतं, पण घरामध्ये सुद्धा खूप कामं असतात। मग अशा वेळेला स्त्रियांना पटकन असं चेहऱ्यासाठी काय करता येईल, ज्यासाठी आपल्याला खूप वेळ खर्चही करावा लागणार नाही, पण रिझल्ट मात्र पटकन मिळेल। तर अशी एक रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे, सोपी साधी, आणि शिवाय प्रोडक्ट सांगणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपली जी फॅमिली आहे ती छानपैकी ग्रो होतीये, ग्लो होतीये। खूप दिवसांनी मी सोलो व्हिडिओ घेऊन येते, त्यासाठी क्षमस्व, कारण मध्ये फक्त पॉडकास्ट येत होते। फक्त इन्फ्लुएन्सर म्हणून काम न करता मी एक अभिनेत्री सुद्धा आहे, त्यामुळे मध्ये माझे काही चित्रपटाचं शूटिंग होतं, काही डबिंग्स होते, तर अशा काही गोष्टी सुरू असतात, त्यामुळे सोलो व्हिडिओमध्ये खंड पडला। पण आता तुम्हाला प्रॉमिस करते, इथून पुढे सोलो व्हिडिओमध्ये अजिबात खंड पडणार नाही। पण इन बिटवीन माझ्या डोक्यामध्ये चालू असतं की मी तुमच्यासाठी काय वेगळं घेऊन येऊ शकते, काय सोपी अशी रेमेडी घेऊन येऊ शकते, किंवा कुठली महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगू शकते, हा सगळा विचार डोक्यामध्ये असतो। काही एक्सपेरिमेंट चालू असतात, तर असा तो माझा वेळ गेला आणि आज सगळ्या रिसर्च नंतर मी एक सुंदर अशी रेमेडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ते म्हणजे तुमचं जर वांगाची सुरुवात झालेली असेल तर त्यासाठी आपण घरच्या घरी कुठली रेमेडी करू शकतो। तुम्हाला चांगलं माहिती आहे की मागे मी मुलेठी पावडर सांगितली होती तुम्हाला, आणि त्याचे किती उपाय होतात वांगासाठी हेही सांगितलं होतं। तर मुलेठी पावडरपासूनच आपण एक रेमेडी बनवणार आहोत, पण अतिशय सोपी असणार आहे। तत्पूर्वी आपण काय करायचं आहे, तर आपला चेहरा आधी स्वच्छ धुणं गरजेचं असतं। रोज आपण फेस वॉश कुठला वापरतो आणि आपण फेस वॉश कसा करतो हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज मी तुम्हाला जर का पिगमेंटेशन असेल किंवा चेहऱ्यावर डाग असतील, तुमच्या चेहऱ्यावर ग्लो नाही आहे आणि ग्लो यावा असं वाटत असेल, तर त्यासाठी उत्तम असा फेस वॉश सजेस्ट करणार आहे। जर तुम्हाला चांगलं माहिती आहे, मी बायोक्युलचं प्रोडक्ट वापरते आणि ते अप्रतिम आहे, पण त्यातला कुठला फेस वॉश वापरायचा या सगळ्या गोष्टींसाठी एव्हर ग्लो रेडियन्स फेस वॉश, बायोक्युलचा हा जो एव्हर ग्लो रेडियन्स फेस वॉश आहे तो आपल्याला वापरायचा आहे। आणि यामध्ये व्हायटॅमिन सी आहे, अर्बटीन आहे, AHA आहे, ककाडू प्लम आणि बर्बेरी, त्यानंतर शुगर केन, हे घटक याच्यामध्ये आहेत जे की खूप नैसर्गिक आहेत, आणि या नैसर्गिक घटकांचा आपल्या चेहऱ्यावर अतिशय उत्तम असा परिणाम होत असतो। तो कसा, समजून घ्या। आता एव्हर ग्लो रेडियन्स फेस वॉशच का? यामध्ये जे व्हायटॅमिन सी आहे आणि AHA आहे, ते तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या मृतपेशी असतात, तो जो वरचा थर असतो, तो सौम्यपणे एक्सफोलिएट करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो। आणि म्हणून रोजच्या रोज जर का आपण आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या मृतपेशी आहेत त्या छान एक्सफोलिएट करायच्या असतील, तर हे जे फेस वॉश आहे हे अतिशय उत्तम आहे। पिगमेंटेशनची ज्यांना सुरुवात झालेली असं वाटतंय, तर त्यांनी हे व्हायटॅमिन सी, AHA आणि अर्बटीन असलेले घटक ज्यामध्ये आहेत असं फेस वॉश वापरणं उत्तम असतं। आणि म्हणून मी हे बायोक्युलचं जे फेस वॉश आहे ते तुम्हाला सजेस्ट करते। मीही सध्या तेच वापरते आहे, कारण एका पॉईंटला आपल्याला सन एक्सपोजरमुळे म्हणा किंवा हार्मोनल इम्बॅलन्समुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की त्यामुळे सुद्धा आपल्या स्किनवर वांग प्रकार जो आहे तो सुरू व्हायला सुरुवात होते। बऱ्याचदा पोस्ट प्रेग्नन्सी किंवा मग तुम्ही जर का गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल किंवा तुम्हाला थायरॉईड असेल, हार्मोनल कुठलेही इश्यूज जर तुम्हाला जाणवत असतील, तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात, चेहऱ्यावर काळे डाग येतात, आणि ते डाग अजिबात लवकर जात नाही, ते खूप पेशन्सनी आपल्याला काढावे लागतात। पण ते अतिशय गडद होण्याआधी आपण त्याची जर काळजी घेतली तर या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो। म्हणून हे फेस वॉश उत्तम आहे। आणि आता मी तुम्हाला जी रेमेडी सांगते तीही खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर मात्र तुम्ही जे सिरम वापरणार आहात ते सुद्धा बायोक्युलचं सिरम तुम्ही वापरा असं मी तुम्हाला सांगेन, कारण मी तुम्हाला जी रेमेडी सांगणार आहे त्यामुळे चेहरा थोडा ड्राय होणार आहे। बायोक्युलचं जे अर्बटीन, पायथॉल, व्हायटॅमिन सी हे घटक असलेलं स्पॉटलेस सिरम आहे, हे आपल्याला ती रेमेडी झाल्यानंतर लावायचं आहे। आता
पायथॉल हा जो घटक आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्या चेहऱ्यावर मेलॅनिनचं जे प्रमाण आहे ते वाढल्यामुळे, ते एकाच ठिकाणी सॅच्युरेट झाल्यामुळे आपल्याला तिथे डार्क स्पॉट्स दिसत असतात. व्हिटॅमिन सी आणि पायथॉल हे जे घटक आहेत त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जिथे जास्त सॅच्युरेट झालेला जो मेलॅनिनचा प्रमाण आहे ते कमी करायला मदत करतं. बेसिकली हे त्वचेचा टर्नओव्हर वाढवतात आणि तुमच्या चेहऱ्यावरचे जे गडद झालेले डाग आहेत ते काढून टाकतात. आणि म्हणून हे स्पॉटलेस सिरम आहे ते मी तुम्हाला जे आत्ता रेमेडी सांगणार आहे त्यानंतर लगेचच लावायचं आहे चेहरा धुतल्यानंतर. रेमेडीसाठी उगाचच मी सस्पेन्स ठेवते असं तुम्हाला वाटत असेल तर आता शेवटी आपण रेमेडीकडे वळूया. ते म्हणजे मुलेठी पावडर हा त्यातला महत्त्वाचा घटक असणारच आहे. पण त्याचबरोबरीनं एका ठराविक काळानंतर आपली स्किन जी आहे ती सॅग व्हायला सुरुवात होते, थोडीशी अशी लूज पडते. आणि त्यासाठी आपण काय करू शकतो रोजच्या रोज, तर ते फार महत्त्वाचं आहे. कोलॅजिनचं प्रमाण तर वाढलं पाहिजे. तुमच्या आहारामध्ये सुद्धा कोलॅजिनयुक्त पदार्थ असायला हवेतच. पण त्याचबरोबरीनं आपण स्किनसाठी काय करू शकतो, तर त्यासाठी आपल्याला इथे जवस घ्यायचं आहे. फ्लेक्सीड्स 1 चमचा फ्लेक्सीड्स पाण्यामध्ये टाकायचे. साधारणपणे 1 ग्लास पाणी आपण घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण उकळवायला ठेवायचं. त्यानंतर ते जेल फॉर्ममध्ये जेव्हा येईल तोपर्यंत हे छान उकळवायचं आहे. खूप जेल फॉर्म करू नका, नाहीतर मग ते गाळायला अवघड जातं. गरम असतानाच ते आता छानपैकी गाळून घ्यायचं आणि खाली जेल फॉर्म तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा मुलेठी पावडर टाकायची आहे. आता इथे गंमत काय झाली की मुलेठी पावडर या जेल फॉर्ममध्ये ना मिक्स व्हायला थोडंसं कठीण गेलं मला. त्यामुळे मला लक्षात आलं की गुलाब पाणी घ्यायचं, गुलाब पाण्यामध्ये मुलेठी पावडर छानपैकी मिक्स करायची, पेस्ट करायची आणि मग आता ही या जेल फॉर्ममध्ये टाकायची. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल साधारणपणे 1 चमचा टाकायचं आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मुलेठी पावडर हायपर पिगमेंटेशनसाठी अतिशय उत्तम आहे. जवस, फ्लेक्सीड यामध्ये ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड जे आहेत त्यामुळे इन्फ्लमेशन जर तुमच्या चेहऱ्यावर असेल तर ते कमी व्हायला मदत होते. शिवाय चेहऱ्यावरचे डाग कमी व्हायला मदत होते आणि मुळात चेहरा लूज पडतो तर तो लूज आपल्याला जो चेहरा पडलेला आहे तो टाईटनेस येण्यासाठी हे अतिशय उत्तम आहे. तुम्ही हे सगळं लावल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की थोडंसं चेहरा ओढल्यासारखा वाटतो. त्यामुळे आपण जे करणार आहोत ते खालच्या दिशेपासून वरच्या दिशेला लावायचे. कसं लावायचं ते मी सांगते. त्यानंतर एक शेवटचा इन्ग्रेडियंट राहिलेला आहे ते म्हणजे त्यामध्ये मी ओली हळद जी मिळते, जी अशी आल्यासारखी दिसते, ब्लिंकिटवरून मी ही मागवली होती. तुम्ही बघा तुमच्या इथे कुठे मिळू शकेल. तर ही अशी एवढीशी मी ओली हळद घेतलेली आहे. ती छानपैकी किसली आणि त्याचा जो रस आहे तो यामध्ये टाकलेला आहे. यामुळे तुमचा चेहरा अप्रतिम ग्लो होणार आहे. म्हणजे हळद अगदीच नसेल तर तुम्ही हळद टाकली तर चालेल, पण हळदीमुळे ना ते स्टेन तसेच चेहऱ्यावर राहतात, थोडासा चेहरा पिवळसर दिसतो. पण ह्या ओल्या हळदीमुळे आणि त्याच्या रसामुळे तुमचा चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे काही मार्क्स राहिले असतील, डाग राहिले असतील तर ते जायला मदत होतेच होते. आणि नुसतं आपण ते लावण्यापेक्षा कशामध्ये तरी मिक्स करून लावलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला खूप छान मिळतात. म्हणून मी हे सगळं आता छानपैकी मिक्स करून घेतलं आणि आता हे काय करायचं आहे, हे एका आईस ट्रेमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे. आता याचे आईस क्यूब करण्याचं कारण असं की सकाळी उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर पफीनेस असतो. तर तो पफीनेस घालवण्यासाठी बर्फाचं फेशियल हे उत्तम असतं. ज्यांना कोणाला सायनसचा त्रास असेल, ज्यांचं डोकं दुखत असेल किंवा सतत सर्दी होते असं वाटत असेल तर त्यांनी आईस क्यूब्स तयार करू नये. डिरेक्टली हे जे मिश्रण आहे ते तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. जर का हे आपल्याला आठवडाभर करायचं असेल तर त्यासाठी मी उत्तम पर्याय शोधून काढलेला आहे, ते म्हणजे आईस क्यूब्स तयार करू शकतो. हे आईस क्यूब्स रोज सकाळी 1 क्यूब घ्यायचं, छानपैकी चेहऱ्याला असं मसाज करायचा, डोळ्याखाली मसाज करायचा, त्यांनी पफीनेस जातो आणि तुमचा चेहरा एकदम फ्रेश होणार. एक 10 ते 15 मिनटं ते वाळल्यानंतर तसंच ठेवायचं, सुकू द्यायचं आणि अंघोळीला जायचं. अंघोळीच्या आधी हे तुम्ही अगदी रोज केलं तरीही हरकत नाही आणि तुम्ही बघाल 7 दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काय अप्रतिम चेहरा झालेला आहे. 7 दिवसाचं चॅलेंज म्हणून तुम्ही हे घ्या आणि 7 दिवसांचा हा जो आईस ट्रे आहे तो बनवून ठेवा. एकदाच करायचा आहे आपल्याला आणि हे करा. अजिबात वेळ जात नाही, अतिशय सोपं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं काम करायला मोकळे. पण आपल्याला जे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आपल्या चेहऱ्याला लागणार आहेत ते सगळे यामध्ये आहेत
आणि ॲलोवेरा जेलचं तर किती उपयोग आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामध्ये जे ह्युमक्टिंट असतं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं जे मॉइश्चर असतं ते इंटॅक्ट राहण्यासाठी मदत होते. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर काही जणांचा चेहरा ड्राय पडत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्यानंतर मी सांगितलेलं सिरम लावायचं आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे. सिरम कुठलं सांगितलं आहे? बायोक्यूलचं जे स्पॉटलेस सिरम आहे ते अतिशय उत्तम आहे. आपल्या या सगळ्या गोष्टींसाठी ते अतिशय उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे बायोक्यूलचं स्पॉटलेस सिरम लावायचं आणि त्यानंतर लावायचं आहे मॉइश्चरायझर. मी कुठलं मॉइश्चरायझर लावते आहे तर ते ॲक्वासॉफ्टचं मॉइश्चरायझर लावते आहे. ते उत्तम आहे. यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बायोक्यूलचे प्रोडक्ट पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीनं जर का तुम्ही पहिल्यांदा फेस वॉश केला त्यानंतर मग तुम्ही हा जो बर्फ आहे किंवा मग हे जे बनवलेली पेस्ट आहे ती तुम्ही चेहऱ्याला लावली, 15 ते 20 मिनटं ठेवली, त्यानंतर चेहरा पुन्हा धुतला किंवा आंघोळीला गेला असेल तर छानपैकी धुणार चेहरा तुम्ही. त्यानंतर आल्यानंतर सिरम लावायचं, मॉइश्चरायझर लावायचं, सनब्लॉक क्रीम लावायचं आणि मग गुड टू गो. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे किंवा तुम्हाला घरातली कामं करायची आहेत, करू शकता. दिवसभरात हे कधीही करू शकता तुम्ही. ऑल स्किन टाईपसाठी हे सगळे प्रोडक्टसुद्धा आहेत आणि ही रेमेडीसुद्धा आहे. नक्की करून बघा. कसं वाटतंय मला नक्की कळवा. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.